पाऊस आला की फक्त एकच बातमी, मुंबई बुडाली, लोकल बंद, रस्ते पाण्यात, लाखो लोक अडकलेले। पण फक्त हा प्रश्न मुंबई पुरता नाही। दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, कुठलंही शहर घ्या, पावसाचा जोर आला की सगळंच थांबतं। प्रश्न असा आहे की भारतातल्या महानगरांना दरवर्षी हे रिपीट का होतं? निसर्ग बदललाय म्हणून की सगळ्या शहरांनी तयारी केलीच नाही म्हणून? नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा। मुंबईची कथा समजून घेतली तर उरलेलं भारत समजणं सोपं होईल। मुंबई म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील अरुंद भूभाग, जिथे दररोज 2 कोटी लोक जगतात। पहिलं कारण म्हणजे भूगोल। मुंबईचा मोठा भाग समुद्र सपाटीवर आहे, काही भाग तर त्याहून खाली। पावसाचं पाणी ओसरण्यासाठी उतारच नाही। दुसरं कारण म्हणजे जुनी ड्रेनेज सिस्टीम। ब्रिटिश काळात बनवलेल्या नळ्या फक्त 25 मिमी प्रति तास पावसाला तोंड देण्यासाठी तयार होत्या, पण आज हवामान बदलामुळे एका तासात 100 ते 150 मिलीमीटर पाऊस पडतो। म्हणजे जुनी रचना आणि नवा पाऊस, नक्कीच पूर। तिसरं कारण म्हणजे अतिक्रमण। नैसर्गिक नाले, पाण्याचे मार्ग, मोकळी जमीन यावर कॉन्क्रीटचे जंगल उभं राहिलेलं आहे। उदाहरणच घ्या ना, मिठी नदी। आधी ती पावसाचं पाणी समुद्रात घेऊन जायची, आता तीच पात्र गाळाने भरलेलं आहे। बाजूला झोपडपट्ट्या आणि इमारती, पाणी जाईल कुठे? चौथं कारण म्हणजे पॉप्युलेशन प्रेशर। मुंबईवर 2 कोटी लोकांचे दडपण आहे। रस्ते, ड्रेनेज, ट्रान्सपोर्ट सगळं ओव्हरलोड आहे। पाचवं कारण म्हणजे गव्हर्नन्स फेल्युअर। बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर डिसपोल सिस्टीम प्रोजेक्ट 1990 ला सुरू झाला। उद्देश होता नवा ड्रेनेज सिस्टीम तयार करणे। 30 वर्षात तो अजूनही अर्धवट आहे। दरवर्षी नालेसफाईवर शेकडो कोटी खर्च दाखवले जातात, पण पाऊस आला की पहिल्याच आठवड्यात रस्ते सगळे पाण्याखाली बुडतात। कारण म्हणजे काम कागदावर जास्त आहे आणि जमिनीवर कमी आहे। याचा फटका प्रत्येकालाच बसतो। लोकल बस ठप्प होतात, लाखो लोक ऑफिसला पोहोचूच शकत नाहीत, घरं पाण्याखाली जातात। गरीब झोपडपट्टी असो की श्रीमंत टॉवर, पाणी भेदभाव करतच नाही। आरोग्याचं संकट येतं, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस। आता अर्थव्यवस्थेला फटका बसतो। मुंबई एक दिवस थांबली म्हणजे कोट्यवधीचं नुकसान होतं। म्हणजे हा प्रश्न फक्त त्रासाचा नाही, एक थेट आर्थिक आणि आरोग्याचं संकट आहे। दरवर्षी BMC आणि सरकार सांगतात आम्ही तयारी केली, 350 किलोमीटर नाले साफ केले, पंपिंग स्टेशन सुरू केली, वॉटर लॉगिंग पॉइंट्स तयार केले, पण अपयश का? ट्रान्सपरन्सी नाही। नाले सफाई झालेली की नाही दाखवण्यासाठी फोटो काढले जातात, पण पावसात उघड होतं। कोऑर्डिनेशन नाही। BMC, राज्य सरकार, रेल्वे, पोलीस, वेगवेगळे डिपार्टमेंट्स पण एकत्र काम करत नाहीत। लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट नाही। फ्लायओव्हर, मेट्रो यांना पैसा मिळतो, पण स्टॉर्म वॉटर ड्रेनेजला नाही। क्लायमेट चेंज होतं, आता याला पावसाचं पॅटर्न बदललाय। मुसळधार पाऊस 1-2 तासातच पडतो, जुना सिस्टीम त्याला तयार नाही। मुंबई एक केस स्टडी आहे, पण बाकी देशातही हाच खेळ आहे। दिल्ली, यमुना थोडी वाढली की रिंग रोड, मेट्रो पाण्यात जाते। चेन्नई, 2015चा पूर, संपूर्ण शहर ठप्प होतं, अजूनही रिपीट होतं। बेंगळुरूमध्ये 2022 मध्ये IT पार्क पाण्यात गेलं, स्टार्टअपच्या ऑफिसात बोट चालवावी लागत होती। हैदराबाद, पुणे, गुरुग्राम थोडासा पाऊस झाला तरी तासनतास ट्रॅफिक होतं। म्हणजे केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, ही आपल्या शहरी नियोजनातील चूक आहे। राजकारण टाळता येत नाही। सत्ताधारी सांगतात इतका पाऊस झाला तरी आम्ही हाताळलं, विरोधक विचारतात अब्जावधी खर्च कुठे गेला, अकाउंटेबिलिटी कुठे आहे? पण दोन्ही बाजू दीर्घकालीन उपायांवर कमी बोलतात। मुंबईत बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर डिसपोल सिस्टीम अजून अपूर्ण आहे। स्मार्ट सिटी मिशन, 100 पैकी किती शहरात खरंच स्मार्ट ड्रेनेज झालंय? रिव्हर रेस्टोरेशन, घोषणा झाल्या पण जमीन माफिया आणि बांधकाम लॉबीमुळे अडकल्या। कारण सोपं आहे, नाले, ड्रेनेज यांना मत मिळत नाही, पण रस्ते, पूल, मेट्रो यांना मिळतात। तज्ञ सांगतात की उपाय आहेत, पण धैर्याने निर्णय घ्यावे लागतील। इंटिग्रेटेड अर्बन फ्लड पॉलिसी, सगळ्याच शहरांची एकत्रित फ्रेमवर्क, स्टॉर्म वॉटर मास्टर प्लॅन, जुनी सिस्टीम बदलून नवीन, ट्रान्सपरन्सी अँड सिटीजन ऑडिट, नाले सफाईचा पैसा कुठे गेला या सर्वांचा सार्वजनिक हिशोब करायचा। एन्क्रोचमेंट रिमूव्हल, नाले, नद्या पुन्हा मोकळ्या करणे। क्लायमेट अडॅप्टिव्ह प्लॅनिंग, 25 मिमी नाही तर 100 मिमी पावसाला तोंड देईल असं नियोजन। हा फक्त प्रश्न मुंबईचा नाही आहे, हा भारतातील प्रत्येक महानगराचा आहे। निसर्गावर आपलं यश नाही, पण धोरण, नियोजन आणि जबाबदारी आपण बदलू शकतो। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर शेअर करा, लाईक करा आणि ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।